नमस्कार. अभिरुची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुंबईची सगळ्यात स्पेशल डिश ट्राय करणार आहोत. ती म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव. चला तर मग सुरू करूयात. इथे मी 1 किलो बटाटे 4 ते 5 शिट्ट्या काढून उकडून घेतलेत. ते आपण काढून घेऊयात आणि आपण त्यांना थंड करून घेऊया. साधारण 1 किलो बटाट्यामध्ये 18 ते 20 वडे बनतात. आता तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे सगळे व्यवस्थित सोलून घेतलेत. आता आपण वाटण करून घेऊयात. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण ह्या सगळ्या एकत्र मिक्सरमध्ये टाकूयात आणि हे सगळं एकत्र वाटून घेऊयात थोडंसं पाणी ॲड करून. तुम्ही पाहू शकता भरड अशी पेस्ट मी बनवली आहे. एकदम पण बारीक नाही आहे. सो अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं पाणी घालून. आता आपण फोडणी टाकूयात. इथे आमचा कढीपत्त्याचा फ्रेश कढीपत्ता मी यूज करते आहे फोडणीला. 1-1.5 चमचा तेल टाकलं आहे. तेल छान कडकडीत तापलं की आपण मोहरी टाकूयात. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करूया आणि मग फ्रेश कढीपत्ता ॲड करूयात. छान असं तडतडण्याचा आवाज झाला की आपण आपला वाटलेली पेस्ट ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हिला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. त्याला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण पाव ते अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत. आता थोडंसं मी मीठ ॲड करते आहे. इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केला आहे. पेस्ट छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत. तर इथे मी बटाटे असेच ॲड करून मग मॅश करणार आहे. तुम्ही हवं तर आधी मॅश करून मग त्यावर पेस्ट ॲड केली तरी पण चालेल. आता मी बटाटे इथे मॅश करून घेते. बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित बटाटे आपले मॅश झालेत. आता आपण वडे करायला घेऊयात. मी आता हाताला आधी तेल लावून घेते कारण मिरचीचा ठेचा आहे त्यामुळे हात झोंबतात, म्हणून मी आधी तेल लावून घेते. आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊयात. छोटे छोटे मीडियम आकाराचे गोळे आपल्याला बनवायचे आहेत कारण मी ते आपण बेसनच्या पिठामध्ये टाकल्यानंतर त्याची साईज थोडी अजून मोठी होते, त्यामुळे अगदी छोटेसे आधी सुरुवातीला बनवून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला दुसरा पण वडा बनवून त्याची व्यवस्थित साईज दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराचे वडे मी बनवून घेते. आता मी सगळे वडे बनवून घेते. तर इथे माझे साधारण 20 वडे बनवून झालेत. आता आपण बेसनचं पीठ बनवून घेऊयात. इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे आपण मीठ घालूयात आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण मिक्स करून घेऊयात. ह्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे आणि पीठ एकदम पातळ नाही करायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि लम्स फोडायचे. तुम्ही हवं तर हाताने पण लम्स फोडून घेऊ शकता. आणि मग
एक साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी. आता आपण वडे तळायसाठी ठेवूयात. पॅन गरम करून घेतला आहे. आता आपण तेल ॲड करूया. वडा बुडेल अशा हिशोबाने तेल आपल्याला ॲड करायचं आहे. तेल कडकडीत तापलं आहे. थोडंसं बेसन आपण टेस्टिंगसाठी टाकूयात. वरती लगेच आलं म्हणजे तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वडे आता सोडू शकतो. तर बेसनच्या पिठामध्ये आपण आता वडे एक एक दोन दोन टाकायचे आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे. एका वेळेला मी 3 ते 4 वडे टाकू शकते, पण माझं वड्याची साईज थोडीशी मोठी झाली त्यामुळे 3च राहतील. तर एक बाजूने व्यवस्थित शिजून द्यायचेत वडे, छान फ्राय व्हायला पाहिजेत. आता आपण पलटी करून घेऊयात वडे. छान. वड्यांचा हा जो चुरा आहे हा तुम्ही चटणीसाठी पण वापरू शकता, शेंगदाण्याची चटणी बनवताना. आता दुसऱ्या बाजूनी पण आपण त्याला मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. वडे माझे दोन्ही बाजूनी फ्राय झाले आहेत. आता आपण काढून घेते. बघू शकता तुम्ही सुरेख रंग आलाय. मस्तच. इथे माझे सगळे वडे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे तुम्ही चहा आणि शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.